नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, सिंह राशीचे नोव्हेंबरच्या चौथ्या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य कसा असेल. नोव्हेंबरचा चौथा आठवडा सिंह राशीच्या लोकांसाठी कोणत्या गोष्टी होतील, कोणत्या गोष्टी नाही होणार, काय करावे काय नाही करावे याबद्दल थोडक्यात सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची सिंह राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा, कारण या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे सिंह राशीचे नोव्हेंबरच्या चौथ्या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य. मित्रांनो, सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा समस्यांनी थोडाफार भरलेला असणार आहे. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल. तुम्ही व्यवसायात स्वतःला सिद्ध करण्याच्या प्रयत्नात व्यस्त असाल. लव्ह लाईफमधील लोकांना काही मुद्द्यांवर जोडीदारासोबत तडजोड करावी लागू शकते. तुमच्या कामात तुमचा जोडीदार तुम्हाला महत्त्वपूर्ण सहकार्य करू शकतो. काही नवीन लोकांना भेटावे लागेल. विद्यार्थ्यांना भौतिक आणि मानसिक ओझ्यातून आराम मिळेल. या आठवड्यात तुमचा पैसा जास्त खर्च होऊ शकतो, म्हणून पैसा जपून वापरा. कुठे इन्व्हेस्टमेंट करायचा विचार तुम्ही करत असाल तर मोठ्यांचा सल्ला घ्या किंवा आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि मगच या आठवड्यात कुठेतरी इन्व्हेस्टमेंट करा. या आठवड्यात तुम्ही नवीन वस्तू, गाडी किंवा घर किंवा प्लॉट खरेदी करण्याचा विचार करू शकतात. आणि जर तुम्हाला ते डील करायचे असेल तर हा आठवडा चांगला आहे, शुभ आहे. तुम्ही ते नक्की करू शकतात. या आठवड्यात तुमच्या आरोग्याची तुम्ही काळजी घ्यावी. थोडाफार आरोग्यात बदल जाणवला तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि लवकरात लवकर औषधोपचार सुरू करावे. मानसिक आरोग्याकडे सुद्धा लक्ष द्यावं आणि शारीरिक आरोग्याकडे सुद्धा लक्ष द्यावं. तुम्ही योगा, व्यायाम सुरू करा. चांगले पदार्थ खा. प्रोटीनयुक्त पदार्थांचे सेवन करा. दारू, मद्य, मांस, गुटखा, स्मोकिंग यापासून दूर राहा, कारण आरोग्य नक्की जपा. मित्रांनो, हे होतं सिंह राशीचं नोव्हेंबरच्या चौथ्या आठवड्याचं साप्ताहिक राशी भविष्य. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. आणि ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.